नवरात्री सुरू झालेली आहे। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस। आज आहे नारंगी कलर। बघा मी नारंगी कलरचा ड्रेस घातलेला आहे। नवरात्री सुरू व्हायच्या आधी आपण बरीचशी कामं करतो। घराची साफसफाई करतो, किचन मधली भांडीही घासतो, अंथरुण पांघरुणही धुतो, पण अगदी महत्त्वाचं काम करायला आपण विसरतो। तुम्ही विसरला आहात का? ते कुठलं महत्त्वाचं काम आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी अश्विनीज इंडियन क्विझिन चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीच्या 9 दिवस उपवासासाठी कोणती तयारी करायला हवी। मी कुठली तयारी केलेली आहे 9 दिवसाच्या उपवासासाठी ते तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजायला घेऊया। दुकानातून शेंगदाणे आणल्यानंतर ते स्वच्छ निवडून घ्यायचे असतात। त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्याच कलरचा गारा असतात, खडेही असतात, ते आपण काढून टाकायचे, नाहीतर शेंगदाण्याचा कूट केला ना तर तो असा कचकच लागतो। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊया। उपवासाच्या दिवसांमध्ये शेंगदाणे भरपूर खाल्ले जातात, ते बऱ्याच पदार्थांना वापरले जातात। मग आयत्या वेळी जर आपल्याला शेंगदाणे हवे असतील ना तर ते भाजून घ्या, त्याचा कूट करून घ्या, यात भरपूर वेळ जातो। म्हणून आपण अशा पद्धतीने आधी शेंगदाणे भाजून ठेवायचे, म्हणजे आपल्याला ते लगेच वापरता येतात। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते मी एका ताटामध्ये काढलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण ते एका डब्यामध्ये भरून ठेवूया। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन काहीतरी पदार्थ करायचा असेल तर शेंगदाण्याचा वापर करता येईल। उपवासामध्ये मी उपवासाची भाकरी सुद्धा करते, तर ती कोणत्या पिठाची करते, कोणते साहित्य वापरून आपण उपवासाचे पीठ तयार करणार आहोत ते बघूया। 1 किलो वरई म्हणजे भगर घेतलेली आहे मी, ती आपण थोडीशी भाजून घेऊया। जास्त वेळ नाही, आपण 3 ते 4 मिनिटे ही भगर भाजून घेणार आहोत। तुम्ही अशी सुद्धा दळून आणू शकता, पण वरई अशी भाजली ना की ती अगदी हलकी होते पचायला आणि याची चवही चांगली लागते। आपण भाकरी केली ना ती सुद्धा चवदार लागते। या वरईमध्ये आपण अजूनही 2 पदार्थ टाकणार आहोत, ते कुठले आहेत ते आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये। वरई भाजून झालेली आहे, ती काढून घेऊया आपण। आणि आता मी छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी साबुदाणा भाजायला टाकते आहे। पावशर साबुदाणा मी इथे वापरणार आहे। 1 किलो वरई घेतली असेल तर त्यासाठी आपण पावशर साबुदाणा घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा आपण छान असा भाजून घेऊया। साबुदाणा हा लगेचच खाली लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि अगदी खरपूस हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा सुद्धा भाजल्यानंतर हलका होतो आणि पचायला सुद्धा तो हलका होऊन जातो। आता आपण याच्यामध्ये राजगिरा भाजून घेऊया। राजगिरा सुद्धा मी पावशर घेतलेला आहे। वरई 1 किलो असेल तर साबुदाणा आणि राजगिरा आपण पावशर घ्यायचा आहे। राजगिरा जास्त भाजायचा नाही आपल्याला, 2 ते 3 मिनिटे फक्त आपण हा गरम करून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। 2 मिनिटे एकसारखं हलवत बघा मी राजगिरा भाजून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे 3ही पदार्थ थंड झाले ना की नंतर आपण हे गिरणीमधून दळून आणायचे आहेत। बघा वरई सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे, साबुदाणा अगदी चांगला भाजून घेतलेला आहे आणि राजगिरा सुद्धा आपण थोडा वेळ भाजून घेतलेला आहे। आता हे 3ही साहित्य एकत्र करून ते आपण दळायला द्यायचे आहेत। माझ्याकडे घरीच गिरणी आहे, हे साहित्य मी घरीच दळणार आहे। तुम्हाला जर बाहेर द्यायचे असेल तर तुम्ही सांगा उपवासाचं दळण करायचं आहे म्हणून, म्हणजे ते स्वच्छ गिरणीमध्ये हे तुम्हाला दळून देतील। वरई, राजगिरा, साबुदाणा हे सर्व साहित्य मी एकत्र केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि ते घरच्या गिरणीमध्ये दळूनही घेतलेलं आहे। बघा 1 किलो वरई दळून झालेली आहे। याची आपण भाकरी सुद्धा करू शकतो, पराठे सुद्धा करू शकतो, डोसे सुद्धा करू शकतो। अगदी मस्त मऊ पीठ होतं घरच्या गिरणीत सुद्धा। आयत्या वेळी भूक लागली आपल्याला की पटकन एखादी भाकरी टाकता येते। बघा मी तुम्हाला पिठल्याची सुद्धा रेसिपी दाखवत आहे, उपवासाचं पिठलं बनवते आहे। मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, थोडेसे जिरेही टाकलेले आहेत आणि 1 बटाटा साल काढून एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपण तेलामध्ये छान असा फ्राय करूया। बटाटा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत, म्हणजे चिली फ्लेक्स टाकणार आहे मी याच्यामध्ये। लाल मिरची सुद्धा मी अशी कुटून ठेवलेली आहे थोडीशी, जेव्हा लागेल तेव्हा ती वापरता येते। आता ही मिरची सुद्धा आपण परतून घेऊया। मिरची परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकणार आहोत। बेडगी मिरची टाकली ना की पिठलं अगदी सुंदर कलरचं तयार होतं, म्हणून मी बेडगी मिरची टाकते आहे। हे काही तिखट नाही आहे, कलरसाठी आपण टाकतो आहोत।
आता ही मिरचीसुद्धा आपण छान परतून घेऊया. हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 1.5 वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. अर्ध राजगिऱ्याचं पीठ आणि अर्ध वरईचं पीठ असं मिक्स पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. किंचितशी साखरही टाकणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकूया. आता आपण या पाण्याला उकळी येऊ देऊया. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण वरईचं आणि राजगिऱ्याचं पीठ याच्यामध्ये टाकणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी एका हाताने चमच्याने हलवत दुसऱ्या हाताने थोडं थोडं पीठ याच्यामध्ये टाकणार आहे. आपण हाटून पिठलं बनवत आहोत, त्यामुळे आपण चमच्याने एकसारखं हलवायचं आहे आणि पीठ हाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर 2 ते 3 मिनिटे हे पीठ शिजू द्यायचं की मस्त गरमागरम उपवासाचं पिठलं तयार होऊन जाईल. सर्व पीठ टाकून झालेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि 3 मिनिटे याला शिजून घेऊया. आता हे पिठलं आपण शिजू देऊया आणि दुसरीकडे आपण भाकरी करायला घेऊया. उपवासाची भाकरी आपण बनवत आहोत. यासाठी मी ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे. ते पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकत मळून घेऊया. आणि बघा, पीठ अतिशय चांगलं झालेलं आहे. जास्त चिकटही नाही झालेलं आणि जास्त कोरडंही नाही झालेलं. अगदी आपण ज्वारीची बाजरीची भाकरी करतो ना, तसं हे पीठ झालेलं आहे. आता आपण ही भाकरी एकसारखी थापून घेऊया. याला अजिबात चिराही पडलेल्या नाहीयेत, काहीही नाही. पीठ अगदी छान तयार झालेलं आहे आणि भाकरीसुद्धा बघा थापून झालेली आहे. आता आपण ही तव्यावरती टाकूया आणि भाजून घेऊया. तवा आधीच गरम करायचा, नंतर त्याच्यावरती भाकरी टाकायची, म्हणजे ती छान भाजली जाते. आता वरून पाणीसुद्धा लावूया आपण. आपण जशी ज्वारीची बाजरीची भाकरी करतो ना, तशीच ही उपवासाची भाकरीसुद्धा करायची असते. पाणी लावल्यानंतर आपण ही पलटी करून घेऊया आणि खालची बाजू चांगली भाजल्यानंतर आपण वरची बाजू परत एकदा भाजणार आहोत. आता खालची बाजू छान भाजलेली आहे भाकरीची. आपण भाकरी गॅसवरती भाजून घेऊया. तुम्ही तव्यावर सुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकता. मी गॅसवरती भाजून घेते आहे आणि बघा भाकरी किती मस्त टम्म फुगलेली आहे. अगदी छान झालेली आहे ही उपवासाची भाकरी आणि अगदी पांढरी शुभ्र भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. इकडे पिठलं सुद्धा तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम उपवासाचं पिठलं आणि उपवासाची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या उपवासाला या पद्धतीनं नक्की वरईचं दळण करा आणि अशा पद्धतीनं भाकरी करा. एक भाकरी खाल्ली ना तर अजिबात भूक लागत नाही, अगदी दमदार होते. त्यामुळे या भाकरीबरोबर तुम्ही असं पिठलंही करू शकता किंवा दुसऱ्या भाज्याही चालतात उपवासाला, त्याही तुम्ही करू शकता. मी हे अशा पद्धतीनं दळण करून ठेवलेलं आहे आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक भाकरी खाते. अगदी पोटभरीचं होऊन जातं. आता आपण पुढची टीप बघूया. आता मी राजगिरासुद्धा बघा अशा पद्धतीनं भाजून ठेवणार आहे. पावशेर राजगिरा घेतलेला आहे, तो आपण थोडा वेळ भाजायचा आहे आणि नंतर याचं दळण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण राजगिऱ्याचं पीठही तयार करून ठेवायचं आहे. या राजगिऱ्याच्या पिठाचे आपण भरपूर पदार्थ करू शकतो. आप्पे करू शकतो, याचे उत्ताप्पे करू शकतो, शिवाय आपण याचे थालीपीठसुद्धा करू शकतो. आता या राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते आहे. 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते किसून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकूया. आता यामध्ये कुटलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकूया आणि अगदी व्यवस्थितपणे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. मी राजगिऱ्याचं पीठही करून ठेवलेलं आहे. रोज रोज भाकरी खायचा जर कंटाळा आला ना, तर मध्ये आपण राजगिऱ्याचे थालीपीठ किंवा उत्ताप्पे करून खायचे. आता पीठ मळून झालेलं आहे. आता मी ते झाकून ठेवलेलं आहे. जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिटेच फक्त झाकून ठेवलं होतं आणि आता याचे थालीपीठ बनवायला घेते आहे. एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, पाण्यात भिजवून घेतलेला आहे. आता एक उंडा घेतलेला आहे पिठाचा, तो आपण थालीपीठ करतो ना त्याप्रमाणे थापून घेऊया. थालीपीठ हे थापून तयार झालेलं आहे. आता आपण ते भाजून घेऊया. तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता, त्यावरती आपण हे थापलेलं थालीपीठ टाकूया आणि छान खरपूस असं भाजून घेऊया. आता कडेने तूप सोडलेलं आहे मी. तूप लावून मस्त असं हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत आणि बघू शकता
राजगिऱ्याच्या पिठाचे उपवासाचे थालीपीठ किती मस्त झालेले आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मस्त हे भाजून घेतलेले आहेत। आणि उपवासाचे पदार्थ नेहमी छान भाजून घ्यायचे, कारण ते पचायला जड असतात, त्यामुळे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि थालीपीठ तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त थालीपीठ तयार होतात। तुम्ही नक्की या पद्धतीनं करा। असंच राजगिरा आणून तुम्ही तो दळण करून ठेवा, त्याचं पीठ तयार करून ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा त्याचे थालीपीठ बनवा, किंवा आप्पेसुद्धा छान होतात याचे, किंवा उत्तप्पेसुद्धा छान होतात। शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत। वरईचं पीठसुद्धा आपण तयार करून ठेवलेलं आहे। राजगिरा पीठही तयार झालेलं आहे। आता पुढे काय करायचं ते बघूया। मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेते। आता यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्यासुद्धा टाकून घेते। चवीनुसार मीठसुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आपण लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवणार आहोत। थोडा वेळ फिरवल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि परत एकदा अगदी थोडंसंच फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला, म्हणजे तेल सगळीकडे लागेल। आधी तेल टाकलं नाही, कारण आधी तेल टाकलं तर शेंगदाणे नीट बारीक होणार नाही, म्हणून मी आधी मिक्सरला शेंगदाणे मिरची थोडीशी फिरवून घेतली, नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि परत एकदा फिरवून घेतलं। आणि बघा, लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। अशी चटणी तुम्ही करून ठेवा, म्हणजे आपल्याला आयत्या वेळी भूक लागली ना की पटकन एखादी भाकरी टाकता येते आणि ही चटणी त्याबरोबर खाता येते, किंवा तुम्ही ही पराठ्याबरोबर पण खाऊ शकता। उपवासाचं थालीपीठ वगैरे पराठा केला ना त्याबरोबर सुद्धा ही शेंगदाण्याची चटणी अगदी मस्त लागते। तर तुम्ही नक्की या पद्धतीनं अशी करून ठेवा। आता हे बघा, इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे। आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते ना, तर त्याच अर्ध्या शेंगदाण्याची मी अशी पावडर करून ठेवलेली आहे। आपल्याला शेंगदाणे हे बराच वेळा लागतात, खिचडी करताना लागतात, साबुदाणा वडे करताना लागतात, चटणीही करताना लागतात। त्यावेळी काय करायचं, पटकन असं शेंगदाण्याचं कूट आपल्याला वापरता यावा म्हणून शेंगदाण्याचा कूट असा एकदम करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन घेता येतो आणि आपला वेळही वाचतो। तर अशा पद्धतीने मी डबाभर शेंगदाण्याचा कूटही करून ठेवलेला आहे। आणि आता मी शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करून ठेवलेले आहेत। सकाळी सकाळी जेव्हा आपल्याला भूक लागते ना त्यावेळी एक शेंगदाण्याचा लाडू खायचा, 1 ग्लास पाणी प्यायचं, की मग दुपारपर्यंत आपल्याला भूक लागत नाही। या शेंगदाण्याच्या लाडूची संपूर्ण रेसिपी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे। तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। अप्रतिम होतात हे लाडू, तुम्ही नक्की या पद्धतीनं करा आणि उपवासाच्या दिवसामध्ये असे शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवा। अगदी आयत्या वेळी आपल्याला भूक लागली की पटकन खाता येतात आणि पौष्टिकही आहे, भरपूर प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जातं। आणि आपण हे लाडू गुळाचे बनवलेले आहेत। बऱ्याच जणांना जास्त शेंगदाणे खाल्ले ना की पित्त होतं, मग अशा पद्धतीनं शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खायचे। गुळामुळे शेंगदाणे खाल्ले ना की पित्त होत नाही। शेंगदाण्याचे लाडू आता मी बरणीत भरून ठेवते, आयत्या वेळी हे आपल्याला खाता येतात, तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीनं बनवा। आता आपण पुढे काय केलं आहे ते बघूया। तर इथे बघा, मी उपवासाचं लोणचं बनवलेलं आहे। अगदी मस्त चटकदार असं उपवासाचं लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे, ते मी बरणीमध्ये आता भरून ठेवते आहे। हे लोणचं सुद्धा रोज मी खाते। भाकरीबरोबर कुठली भाजी केली की तोंडी लावायला, किंवा भाजी नाही केली तरी मी या लोणच्याबरोबर भाकरी खाते। अगदी मस्त चविष्ट लागतं हे लोणचं। याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। तुम्हाला जर लिंबाचं लोणचं कसं करायचं याची संपूर्ण रेसिपी बघायची असेल ना तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। हे उपवासाचं लोणचं अगदी मस्त चटकदार होतं। अशा पद्धतीनं लोणचंही तुम्ही करून ठेवा, म्हणजे तेही खाता येतं, तोंडाला चवही येते आणि लिंबाचं लोणचं खाल्ल्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा चांगली राहते। उपवासाचे आपण जड पदार्थ खात असतो, ते पचायला एकदम हलके होऊन जातात जेव्हा तुम्ही हे लिंबाचं लोणचं त्याच्याबरोबर खाता तेव्हा। तर या पद्धतीनं लिंबाचं लोणचं तुम्ही नक्की करून ठेवा। लिंबाचं लोणचं बरणीमध्ये भरलेलं आहे। आता झाकण लावून आपण ठेवूया आणि रोज उपवासाच्या दिवसामध्ये हे लिंबाचं लोणचं खाऊया। आणि तुम्ही बघू शकता मी सगळे पदार्थ असे रेडी करून ठेवलेले आहेत। वरईचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे। इकडे बघा, मी अक्रोड ठेवलेले आहेत याच्यामध्ये। ड्रायफ्रूट्सही मी बरणीमध्ये भरलेले आहेत। ही शेंगदाण्याची चटणी मी तुम्हाला दाखवली ना रेसिपी, ती शेंगदाण्याची चटणीसुद्धा अशी डब्यात भरून ठेवलेली आहे, आयत्या वेळी भाकरीबरोबर पराठ्याबरोबर खाता येते। हे लिंबाचं लोणचंसुद्धा बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे, तेही मला रोज खाता येईल। शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करून ठेवलेले आहेत। रोज सकाळी 1 लाडू खायचा, पाणी प्यायचं, की दुपारपर्यंत भरपूर एनर्जी राहते। आणि लिंबाचं लोणचं बघा किती सुंदर झालेलं आहे। याची रेसिपीसुद्धा आहे आपल्या चॅनलवरती, नक्की बघा। लाडूची सुद्धा रेसिपी आहे, ती सुद्धा बघा। लाडूसुद्धा अगदी मस्त झालेले आहेत। शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू केलेले आहेत हे।
शेंगदाण्याचं कूटही आपण डबा भरून करून ठेवलेलं आहे. आयत्या वेळी आपल्याला कुठला पदार्थ करायचा असेल तर हा शेंगदाण्याचा कूट वापरता येतो. शेजारी बदामसुद्धा मी ठेवलेले आहेत बरणीत भरून. इकडे भाजलेले शेंगदाणेसुद्धा डब्यात आपण भरून ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. ते सुद्धा आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा पटकन घेता येतात म्हणून भाजून ठेवलेले आहेत. फळंसुद्धा आणून ठेवलेली आहेत. डाळिंब आणि सफरचंद आवडतात मला, त्यामुळे फळंसुद्धा आणून ठेवलेली आहेत. आणि हे राजगिऱ्याचं पीठही आपण करून ठेवलेलं आहे. भाकरी खायचा कंटाळा आला की राजगिऱ्याच्या पिठाचे उत्तप्पे करायचे किंवा पराठे करायचे. तर बघितले ना तुम्ही, मी नवरात्रीच्या उपवासासाठी काय काय तयारी करून ठेवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.